या बाळाभाऊ बेगडे या बाळामामानी आमचा मामा हा पलटू मामा झाला. या पलटूराम मामाने पलटी मारली आणि जे काय सांगितलं ते अत्यंत खोट्या पद्धतीचं वल्गना करून या ठिकाणी सांगितलं. बाळाभाऊ बेगडे हे काही वेळा करता आतमध्येच बसून राहिले आणि बाहेर आल्यावरती त्यांनी अशा कुठल्याच चर्चा झाल्या नाही अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं. बापूसाहेब बेगडे यांच्यासोबत लढायचं ही आज माझी मानसिकता आहे. लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता जनार्दन जे काय ठरविल ते मला स्वीकारलं पाहिजे. बापूसाहेब बेगडे हा काय कुठला देव आहे का मोठा साधू संत आहे की त्यांच्यासमोर मी उभं कसं राहायचं. एखाद्या महाराज असेल, एखादा गुरु असेल, साधू संत असेल तर त्यांचा आपण आदर करू. व्यक्ती आहे आणि लोकशाही संविधानाने दिलेले आपल्याला जे काय अधिकार आहेत त्या अधिकारातून आपण पुढं चाललो आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये माझे मायबाप जनता कुठल्याही आमिषाला कुठल्याही प्रबोधनाला बळी पडणार नाही. ताकदीनं जोमानं काम करतील, माझ्यासोबत राहतील हा मला विश्वास आहे. मला साथ देतील ही मला खात्री आहे. आणि मग उद्याच्या निवडणुकीमध्ये सुनील शेळके 1,20,000पेक्षा अधिकचं मताधिक्य घेऊन विजय झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र विधानसभेची धामधूम सुरू झालेली आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रचार देखील सुरू झालेला आहे. 4 तारखेला अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे आणि त्यानंतर चित्र वन टोन आहे लढती की तिरंगी होणार की आणखी काही हे स्पष्ट होईल. मात्र महाराष्ट्रामध्ये एक इंटरेस्टिंग मतदारसंघ ठरतोय तो मावळ विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्यासमोर महाविकास आघाडीचा उमेदवारच नाही आहे. सुनील शेळके यांना लढावी लागते ती अपक्ष उमेदवाराकडे आणि ते अपक्ष उमेदवार आहेत बापू भेगडे. या दोघांमध्ये ही लढाई होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर माझ्यासोबत आहेत मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके. अण्णा, स्वागत आहे तुमचं. कोण आहे तुमच्या पुढे उभं नेमकं? माझ्यासमोर उभे जे आहेत ते महाविकास आघाडीचे नाही आणि महायुतीचे देखील नाही. जोपर्यंत त्यांची भूमिका ते स्पष्ट करत नाही की उद्याच्या काळामध्ये मी महाविकास आघाडीसोबत आहे की महायुतीसोबत आहे, त्यामुळं ठराविक व्यक्तीनं स्वार्थासाठी उभा केलेला आजचा उमेदवार आहे असं तरी माझं व्यक्तिगत स्पष्ट मत आहे. तुमच्या पुढे अपक्ष उमेदवार आहे, मात्र 2-3 पक्षाचे नेते एकत्र येऊन तुमच्यावर तुम्ही पक्ष संपवला अशा आरोप करतायत. ते तुमच्या जुन्या पक्षाबद्दल बोलतायत, या पक्षाबद्दल बोलत नाही. तुम्ही भाजप संपवली असा मुद्दा पुढं केला जातोय. भाजपचे काही नेते आहेत, त्यामध्ये बाळा बेगडे यांचं नाव घेता येईल. काय म्हणजे हे मुद्दे घेऊन हे आत्ताची विधानसभावर चर्चा होते, रोज आरोप प्रत्यारोप होत आहे. कसं पाहता याकडे? हे बघा, शेवटी राजकारण करत असताना जो तो आपले कार्यकर्ते कसे सक्षम होतील, आपला पक्ष कसा वाढेल याकरता प्रयत्न करत असतो. पक्ष कधी कुठला संपत नाही, कधी कुठले विचार संपत नाही, परंतु काही विशिष्ट ठराविक मंडळी या स्वतःच्या लोभापोटी जर मलाच पाहिजे आणि मी नसेल तर दुसऱ्याला कोणालाच नको अशी भावना ठेवून जर राजकारण करत असतील तर त्या व्यक्तीनं हे वक्तव्य करणं स्वाभाविक आहे. मागील अनेक वर्ष पदं भोगली, आमदारकी भोगली, मंत्रिपद भोगलं, 2.5 वर्ष मागील सत्तेमध्ये असतानासुद्धा जिल्हा नियोजन समितीचं पद घेतलं किंवा राज्यामध्ये प्रदेश कार्यकारिणीवरती प्रमुख पदावरती जबाबदारी घेतली. मग एवढं सगळं स्वतःला मिळाल्यानंतर खाली कार्यकर्त्यांना तुम्ही बळ दिलं पाहिजे. कार्यकर्त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं एक संघ ठेवता येईल तुमचं कौशल्य आहे. तुम्ही तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यापेक्षा मला स्वतःला काय मिळेल हेच फक्त पाहून तुम्ही राजकारण मागच्या 15 वर्षापासून करताय आणि कार्यकर्त्यांना वेठी धरून किंवा कार्यकर्त्यांना सांगून हा पक्ष संपलेला नाही, संपणार नाही. तुम्ही व्यक्तिगत तुमचं अस्तित्व संपतंय हेच शैल्य तुमच्या मनातलं तुम्ही आत्ताच्या निवडणुकीमध्ये दाखवताय. जे काही भाजपचे नेते आहेत आणि ते भाजपचे नेते जरी म्हणून घेत असले तरी मात्र ते सध्या महायुतीचं काम करत नाही आहेत आणि खुलेपणाने आरोप प्रत्यारोप करतात. नेमकं मुंबईमध्ये काय घडलं? फडणवीसांच्या कॅबिनचा ते उल्लेख करतात की त्या ठिकाणी मामा मला वाचवा, तुम्ही असं बोलले त्यांना आणि मी बापूसाहेब बेगडे यांच्या पुढे लढू शकत नाही असंही ते सांगतात. नेमकी इनसाईड स्टोरी काय नेमकी? मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बोलवल्यावरती स्पष्टपणानं सगळ्या काही इथल्या घडामोडी आहेत, परिस्थिती आहेत ती सांगितली. माझ्या अगोदर बाळाभाऊंनी देखील सांगितलं होतं
आणि संपूर्ण साधक बाधक चर्चा झाल्यावरती निर्णयावरती आम्ही आलो की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं काम बाळाभाऊ बेगडे यांनी करावं, अशा पद्धतीने सूचना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिल्या. त्यावरती त्यांनी होकार दिला आणि स्पष्टपणे सांगितलं, तुमचा निर्णय हाच खाली कार्यकर्त्यांना सांगायचा, उद्याच्या काळामध्ये आपल्याला एक एक जागा महत्त्वाची आहे, महायुती सरकार या राज्यामध्ये आणायचं आहे आणि म्हणून आपण आपले मतभेद जे काय ते बाजूला ठेवा आणि सुनील शेळके हे आता आपले उमेदवार म्हणून जाहीर झाले आहेत, त्यांच्या मागं तुम्ही उभं राहावं, अशा स्पष्टपणानं सांगितल्यावरती त्यांनी होकार दिला. आणि बाहेर मीडियापुढं जाऊन फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही सकारात्मकपणाने चर्चा झाली, अशा पद्धती देखील बाईट द्या. मी माझं जे काय होतं ते स्पष्टपणाने मांडलं. बाळाभाऊ बेगडे हे काही वेळा करता आतमध्येच बसून राहिले आणि बाहेर आल्यावरती त्यांनी अशा कुठल्याच चर्चा झाल्या नाही, अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं. बापूसाहेब बेगडे यांच्यासोबत लढायचं ही आज माझी मानसिकता आहे. लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता जनार्दन जे काय ठरविल ते मला स्वीकारलं पाहिजे. बापूसाहेब बेगडे हा काय कुठला देव आहे का मोठा साधू संत आहे की त्यांच्यासमोर मी उभं कसं राहायचं? एखाद्या महाराज असेल, एखादा गुरु असेल, साधू संत असेल तर त्यांचा आपण आदर करू. व्यक्ती आहे आणि लोकशाही संविधानाने दिलेले आपल्याला जे काय अधिकार आहेत त्या अधिकारातून आपण पुढं चाललो आहे. त्यामुळं असा कुठला भाग नाही. या बाळाभाऊ बेगडे या बाळामामानी आमचा मामा हा पलटू मामा झाला. या पलटूरा मामाने पलटी मारली आणि जे काय सांगितलं ते अत्यंत खोट्या पद्धतीचं वल्गना करून या ठिकाणी सांगितलं. आणि हे जर खोटं असेल तर फडणवीस साहेबांना त्यांनी विचारावं. फडणवीस साहेब जर म्हणाले की सुनील शेळके खोटं सांगतोय तर मी माफी मागेल. माफी मागाल तुम्ही? 100%. फडणवीस साहेबांनी सांगावं की सुनील शेळके खोटं बोलतोय, मी माफी मागेल. पण त्यांनी तरी सांगावं मी जे सांगितलं ते खोटं बोललो नसेल तर मी माफी मागेल. बाळा बेगडे असं का बोलले असतील बरं? त्याचा व्यक्तिगत स्वार्थ एवढा वाढला आहे की काही झालं तरी सुनील शेळके हा उमेदवार हा आपल्याला नकोच. आणि सुनील शेळके हा उद्याच्या काळामध्ये 5 वर्ष जर सत्तेत आला तर उद्या तो यदा कदाचित मंत्री होईल, अशा काही त्यांच्या मनात भावना आहेत. आणि त्यातून त्या आकाशापोटी सगळे हे काही षडयंत्र ते मांडतायत, रचतायत. त्यामागे त्यांच्या अजून भावकीतले काही आहेत मंडळी, त्यांनी सगळी स्ट्रॅटजी ठरवली आहे. परंतु मला समाधान आहे, या निवडणुकीला सामोरे जाताना एका बाजूला नेते आणि ठराविक विशिष्ट आडनावाची लोक एकत्रित झाले, पण मावळ तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती, सर्वसामान्य कुटुंबाच्या आडनावाची व्यक्ती आज माझ्या मागे खंबीरपणाने उभ्या आहेत. अहो, या मावळ तालुक्याला सरसेनापती उमाबाई दाभाडेंचा इतिहास आहे. इथला दाभाडे परिवार मोठा आहे, पण त्यांनी एवढा आकस कधी केला नाही, त्यांनी केवढी महत्त्वाकांक्षा कधी ठेवली नाही. परंतु ह्याच व्यक्तींना ह्याच कुटुंबाला पाहिजे हा आकस किंवा ही महत्त्वाकांक्षा किती वर्ष तुम्ही ठेवणार, हे ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले. मुद्द्यावरून कुठेतरी भरकटते निवडणूक. नक्कीच मागील 5 वर्षामध्ये सुनील शेळकेनं काय कामं केली म्हणून तुम्ही त्याला मतदान देता, किंवा सुनील शेळकेनं चुकीच्या पद्धतीनं काय काय केलं आहे हे तुम्ही जनतेसमोर मांडायला पाहिजे होतं. अण्णा, मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय, तुम्ही गेल्या 5 वर्षात काय केलं? मावळच्या मायबाप जनतेकरता सर्वसामान्य वाड्यापाड्यांवरती माझ्या रस्ते, लाईट, पाण्याची आज कामं सुरू आहेत. शासकीय योजना त्यांच्या दारापर्यंत पोहोचवल्या. आम्ही काम करताना फक्त ठराविक भागाचं, विशिष्ट भागाचं किंवा विशिष्ट समाजापुरतं काम केलं नाही, सर्वसमावेशक कामं या तालुक्यामध्ये केली. आपण प्रत्येक गावात जाऊन विचारलं तुमच्या गावात किती मागच्या 5 वर्षामध्ये निधी आला आणि ती प्रत्यक्षात कामं झालीत का, तर याचं उत्तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळेल. रस्ते, लाईट, पाणी याच्या पलीकडे जाऊन आम्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणले. ग्लास स्कायवॉकसारखा प्रकल्प आला, आई एकविरा देवी तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणचा विकास आराखडा असेल, संत जगनाडे महाराजांचा असेल. अहो, अंधर मावळसारखा माझा एक निसर्गानं नटलेलं सौंदर्य असणारा परिसर आहे. त्या भागात 43 किलोमीटर कॉन्क्रीटचा रस्ता, 325 कोटी रुपयाचा जवळपास त्या रस्त्याचं काम आपलं सुरू होतं आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांना किंवा सर्वसामान्य जनतेला आरोग्याची सुविधा मिळावी याकरता काने फाट्यावरती हॉस्पिटल असेल किंवा लोणार शहरातला असेल, रोज 200 पेशंट्स येऊ दे त्या ठिकाणी, त्यांना मोफत उपचार देण्याची व्यवस्था आपण केली. शासकीय संपूर्ण यंत्रणा किंवा प्रत्येक विभाग एका छताखाली आणण्याचं काम केलं. आज महसूल इमारत आपल्या तालुक्यांच्या आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहते.
की सर्व विभाग एकाच छताखाली आणले. मग एका बाजूला शासकीय यंत्रणा असेल, आरोग्याची सुविधा असेल, टुरिझमचा भाग असेल किंवा इंडस्ट्री म्हणत असताना आज हुंदाईसारखा प्रकल्प आला, छोट्या मोठ्या अनेक अजून या ठिकाणी कंपन्या उभ्या राहत आहेत. आज मागच्या 5 वर्षात 30-35 हजार नागरिक या ठिकाणी स्थलांतरित होऊन मावळ तालुक्यात राहायला आले. हे का राहायला आले? फक्त फिरायला आले? इथं रोजगाराची निर्मिती झाली म्हणून आले ना. मग आम्ही रोजगाराची निर्मिती करतोय, एका बाजूला आरोग्याची काळजी घेतोय, एका बाजूला टुरिझम कसं वाढेल, इथं टुरिस्ट कसे वाढतील, स्थानिकांना रोजगार कसा वाढेल, ह्या बाजूला देखील आम्ही एका बाजूने काम करतोय. तिसरीकडं कृषी प्रधान म्हणत असताना इथल्या शेतकऱ्याला शेतीला जोड व्यवसाय कसे देता येतील, त्यामध्ये पोल्ट्री व्यवसाय असेल, दुधाचा व्यवसाय असेल, ऊसाचं उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत, त्यांना बाजारभाव कसा मिळेल. अहो, जे उमेदवार समोर उभे केलेत ते मागच्या 7-8 वर्षापासून संत तुकाराम साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहे. खंत आहे की पुणे जिल्ह्यातले अनेक कारखाने जर आपण पाहिले तर त्यात सगळ्यात कमी रेट देणारा आमचा संत तुकाराम साखर कारखाना आहे. मग बाकीच्या कारखान्यामध्ये 3300 रुपये 3400 रुपये टनाला रेट मिळतो ऊसाला आणि इथं 2800-2900 रुपये रेट मिळतो. अशी परिस्थिती आहे. तुम्ही मोठं मन करून 1-1.5 वर्षाच्या आधी बापूसाहेब भेगडे यांना विचारलं होतं की तुम्हाला विधानसभा लढवायची का? त्यावेळेस त्यांचा रिप्लाय एक वेगळा होता आणि आता नेमकं असं काय घडलं या 1-1.5 वर्षात की ते आता तुमच्यासमोर अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत? मागच्या मी काही दिवसापूर्वी त्यांना विचारलं होतं, त्यांनी मला नकार दिला होता. परंतु आता त्यांना निवडणुकीला भरी घालणारे काही त्यांच्याच कुटुंबातली व्यक्ती आहेत की ज्यांना माझ्या नावाचा, माझ्या आडनावाचा आकस आहे. सुनील शेळके नको, पण बाप्पू भेगडे चालेल. बाळा भेगडेंना मिळत नसेल तर बाप्पू भेगडेंना घेऊ, पण भेगडेच पाहिजे. अशा पद्धतीनं जे काही राजकारण आता त्यांच्या मनातलं, पोटातलं होटात आले आणि ते प्रत्यक्षात मावळ तालुक्याची जनता देखील पाहते. कुठेतरी आता तुम्ही सोबत होतात तर सत्ता होती तुमची, तर त्या काळात त्यांनी कुठला असा प्रकल्प म्हणा किंवा कुठलं काम असेल ते आपल्याला करून आणायचं अजितदादाकडून किंवा तुमच्या मुख्यमंत्री असतील, डेप्युटी सीएम असतील, याच्यासाठी काय हट्ट केला होता का त्यांनी किंवा काही अशी मागणी त्याच्याहून ते दुखावले आणि हे काही घडलं असं? 2.5 वर्ष आम्ही मागच्या सुरुवातीचे 2.5 वर्ष जर पाहिले तर त्यामध्ये कोविडचा काही काळ होता. कोविडचा काळ संपल्यानंतर वर्ष 6 वर्ष आम्ही सत्तेमध्ये काम केलं. परत 1 वर्ष आमचं विरोधी पक्षात गेलं आणि नंतरचे 1.5 वर्ष परत मला सत्तेत मिळाले. 3 वर्षाचा मला सत्तेमध्ये काम करायचा, म्हणजे कामाला मला तिथं गती देता आली किंवा काम करायला संधी मिळाली. 5 वर्षातले 2 वर्ष असेच वाया गेले माझे. आणि 5 वर्षाच्या कालावधीत एक साधं 4 शब्दाचं सुद्धा कुठलं पत्र तालुक्याच्या विकास कामांकरता मागितलं नाही, कारण ते प्रत्यक्ष डोळ्यानं पाहत होते. जे गाव या तालुक्यातलं आहे त्या प्रत्येक गावाकरता सुनील शेळके काम करतोय, प्रत्येक घटकाकरता काम करतोय, प्रत्येक समाजाकरता काम करतोय, हे त्यांनी प्रत्यक्षात पाहत होते. आणि कामात कुठेही कमी पडलो नाही. पण त्यांना जी काही कुठली पदं पाहिजे नव्हती त्याकरता मी देखील पाठपुरावा करत होतो. त्यांना वेगवेगळी पदं दिली. त्यांची इच्छा नव्हती पण त्यांना इच्छा व्यक्त करायला लावली. अनेक त्यांच्यासमोर वेगळे आमिष दाखवलेले आहेत आणि तुम्ही फक्त उभं राहा. तुम्हाला जो काही खर्च आहे किंवा जो काही तुम्हाला फंडिंग करायचं आहे ती करणारी यंत्रणा वेगळी आहे, तुमच्या दादागिरी करणारी ही एक टीम वेगळी आहे आणि समाजाला परत वेगळ्या पद्धतीनं कसं विश्वासात घ्यायचं ही एक टीम त्यांनी वेगळ्या पद्धतीची आखलेली आहे. अशा पद्धतीने तो उमेदवार आज तरी उभा केला आहे. सुनीलांना म्हणलं की एक नागरिकांचं मोहोळ त्यांच्या पाठीमागं दिसतं, म्हणजे अनेक नागरिक जमतात. तुमची सभा होती, आजही सभा झाली, संपूर्ण रस्ता भरलेला होता. नेमकं काय तुमचा काय पॅटर्न आहे वेगळा? इतके नागरिक जमा होतात, इतकं तुमच्यावर प्रेम करतात, म्हणजे मी पाठीमागं विचारलं होतं की जादू काय आहे, काय म्हणाल याला? मागच्या 5 वर्षात 15-15, 16-16 तास केलेलं काम हे जनतेच्या मनामध्ये आहे. कुणाच्या दुःखात सुखात उभा राहिलो, काय काय कामं केली ही जनता जाणते आणि त्याची जाणीव आहे. म्हणूनच आज लोक माझ्यासाठी रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळत आहेत. तुमच्यावर असाही आरोप केला जातो की तुम्ही महिलांना साड्या वाटप केल्यात, त्यामुळे प्रलोभन दाखवता, हे पब्लिक जमा करण्याचे फंड आहेत तुमचे, त्यांच्याकडून असा आरोप होतो. तुम्ही कोकण ट्रिप करता युवकांना, त्याच्यावर देखील ते टीका करतायत. काय उत्तर असणार आहे तुमचं? मला समाधान आहे आणि अभिमान देखील आहे. मागील
काही वर्षापासून आपण पाहत आहे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, हे माझ्या महिला भगिनींकरता मी सातत्यानं करतो आहे. अनेक ठिकाणी त्यांना देवदर्शनाकरता देखील नेतो. काही महिला भगिनींनी आजही आयुष्यात कधी हॉटेल्स पाहिले नाही, कधी त्यांना समुद्र माहीत नाही, अशा देखील आया बहिणी आज त्या ठिकाणी जाऊन येत आहेत. शेवटी त्यांनाही आयुष्य आहे, त्यांनाही संसार जरी असला तरी चूल आणि मूल याच्या बाहेर त्यांना आपण कधी काढणार. मागच्या 5 वर्षामध्ये सुनील शेळकेनं जे काही महिला भगिनींकरता केलं, फक्त देवदर्शन आणि ट्रिप्स नेणं किंवा काही प्रबोधन दाखवणं अशातला भाग नाही. वेगवेगळे कोर्सेस देखील आम्ही दिले. मावळ तालुक्यातील जवळपास 40-45 हजार महिला भगिनींना आम्ही शिवण क्लास असतील, वेगवेगळे खाद्यपदार्थ करण्याचे कोर्सेस असतील, ब्युटी पार्लरचे कोर्स असतील, असे अनेक वेगवेगळे कोर्सेस देण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही ठिकाणी आम्ही बचत गटांना देखील मदती करतो. मग हे सगळं आम्ही महिला भगिनींकरता करताना तुम्ही फक्त टीका करता. तुम्ही मागच्या 5, 10, 15 वर्षात महिला भगिनींकरता काय केलं हे तुम्ही मांडा ना. आज मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण मावळ तालुक्यातील 1,16,000 महिला भगिनींना 1,500 रुपये त्यांच्या खात्यावरती मिळत आहेत. ह्याचा पाठपुरावा आम्ही पण केला. महिला भगिनींना ज्यांचं या योजनेमध्ये बसत नव्हत्या त्यांना देखील कसा लाभ मिळेल, त्या कशा पात्र होतील त्याकरता पाठपुरावा केला. वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेतले. मग तुम्हाला करायला काय झालं तर? तुम्ही जर सरकारमध्ये होता, तुम्ही दादांच्या जवळचे होता, तुम्ही काय केलं? म्हणजे यांनी काम शून्य आणि फक्त दुसरे काम करतायत तर त्याच्यावरती टीका करणं, याच्या पलीकडे यांच्याकडे दुसरं काही नाही. मावळ तालुक्यातली जनता सुज्ञ आहे. सुनील शेळकेनं आया बहिणींकरता, विद्यार्थ्यांकरता, वडीलधाऱ्यांकरता काय केलं हे सांगण्याची देखील आवश्यकता नाही. तुम्ही हे अखंड हरिनाम सप्ताह का करता आणि तोही माळावर का करता? तुम्ही वारकऱ्यांना पाकिटं देता, त्यांनाही मॅनेज करता, हाही त्यांचा आरोप आहे. ही साधू संतांची भूमी आहे. इथं जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबारायांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाचा मोठा पगडा देखील आहे. या अशा भूमीमध्ये आपण राजकारण करत असताना कुठल्या थराला जाऊन राजकारण करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. वारकऱ्यांवरती टीका टिप्पणी करून किंवा एखाद्या सप्त्यावरती तुम्ही टीका टिप्पणी करून तुम्हाला मतं मिळणार नाही. तुम्ही साधू संतांच्या मनात जाणार नाहीत. तुम्ही आज जे काही वक्तव्य केलं हे उद्याच्या काळात तुम्हाला भोगावं लागणार आहे. मावळ तालुक्यामध्ये कामशेट या ठिकाणी आम्ही मागच्या 7-8 वर्षापासून सप्ताह घेतो. ग्रामीण भागातले अनेक वारकरी संप्रदायातील वडीलधारी मंडळी त्या ठिकाणी येतात. एक उत्सव होतो, धार्मिक सोहळा होतो आणि अशा सोहळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी चांगलं म्हणता येत नाही पण वाईट तरी म्हणायला नको होतं. या सप्त्याला किंवा वारकऱ्यांना यांनी जे काही अपशब्द वापरलेत नक्कीच ते चुकीचे आहेत. तुमच्या मित्रपक्षामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यामध्ये काही नेते जरी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत असतील, मात्र तुमचे जे जुने मित्र आहेत, भाजपमध्ये तुम्ही गेले अनेक वर्ष काम केलं, त्यांच्या मनात काय सुरू आहे? मतदारांना तुम्ही भेटता, जे भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या मनात सध्या काय घालमेल सुरू आहे? काही फोन वगैरे होतो त्यांच्यासोबत? मला रोज संध्याकाळी सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते भेटतात. दिवसाही काही ठिकाणी गावागावात गेलो तर तेही भेटतात. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, जरी भारतीय जनता पक्षातल्या तालुक्यातील नेत्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला असला तरी आम्ही निष्ठेनं महायुतीचा धर्म पाळून तुमचं काम करणार, आम्ही तुमच्यासोबत राहणार. राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य घेऊन तुम्ही दणक्यात निवडून आले होते गेल्या वेळेस. हे झाले 5 वर्षाचा तुम्ही लेखाजोखा दिला. पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय करणार आहात? 4,158 कोटी रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये आला. त्यापैकी 2,000 ते 2,200 कोटी रुपयाची कामं पूर्ण झालीत आणि उद्याच्या काळामध्ये ही 1,800-1,900 कोटी रुपयाची किंवा 2,000 कोटी रुपयाची कामं ही पूर्ण करण्याचं काम माझं असणार आहे. मग ग्लास कॉर्कसारखा प्रकल्प उभा करण्याची जबाबदारी माझी आहे. ते मला 2 वर्षात पूर्ण केलं पाहिजे. अंदर मावळाचा रस्त्याचं मी मगाशी उदाहरण दिलं, तो 43 किलोमीटरचा रस्ता पूर्ण केला पाहिजे. पवन मावळाला जाणारे रस्ते आहेत ते आज मंजूर आहेत, ते मला पूर्ण केले पाहिजे. म्हणजे रस्त्यांचं जाळं उभं करताना जो काही निधी आला ते पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्ण केलं पाहिजे. या व्यतिरिक्त टुरिझम असेल, तीर्थक्षेत्र आई एकविरा देवीचा परिसर असेल, संत जगनाडे महाराजांचा परिसर असेल, अशा भागातली कामं पूर्ण करण्याकरता पुढचे 2 वर्ष मला लागणार आहेत. ही कामं पूर्णत्वास गेली पाहिजे. या व्यतिरिक्त आज मावळ तालुक्यात आरोग्याकरता आपण जे हॉस्पिटल उभे केलेत ते हॉस्पिटल सर्वसामान्य जनतेकरता केलेत.
मी मावळच्या जनतेकडे 5 वर्ष मागतोय. पुढच्या 5 वर्षामध्ये मावळ तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला ह्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्याची जबाबदारी माझी आहे. ही सुविधा मी देणार आहे. शासनाच्या माध्यमातून त्यांना कशी सुविधा देता येईल तो प्रयत्न माझा आहे. आणि मी आव्हानही केलं किंवा जाहीरपणे सांगतो, पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्या तालुक्यातल्या व्यक्तीला कुठल्या हॉस्पिटलचं बिल भरावं लागणार नाही. अशा पद्धतीने आपण दर्जेदार हॉस्पिटल उभे केलेत. पुढच्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना आहे की ज्या योजनेचा 1,16,000 महिला भगिनींना लाभ मिळतो, त्या प्रत्येक महिला भगिनीला 1,500 रुपये त्यांच्या खात्यावरती दरवर्षी देण्याची जबाबदारी माझी आहे. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सरकारमध्ये म्हणून माझी ती कर्तव्य असणार आहे. आम्ही कामं काय केली आणि काय करणार आहोत हे तर आम्ही सांगतोयच, आणि त्याच जीवावरती, त्याच विश्वासावरती आम्ही या निवडणुकीला देखील सामोरे जातोय. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही लोकांमध्ये असता, लोकांचा मूड तुम्हाला चांगला माहिती असतो. गेल्या वेळेस जवळपास लाखाच्या जवळपास गेले होते, लाखाच्या पार झाले. यावेळेस काय सांगतो लोकांचा मूड? ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे. निवडणुका होत असताना एक वैचारिकता असली पाहिजे. आपलं ध्येय काय आहे, आपलं उद्दिष्ट काय आहे, किंवा उद्याच्या काळामध्ये आपण निवडून आल्यावरती काय करणार हे आपण सांगण्यापेक्षा इथं तालुक्यात दहशत आणि पैसा या बळावरती निवडणूक समोरची मंडळी आज लढताना आपण पाहत आहे. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन या निवडणुकीमध्ये विकास कामं हाच आमचा अजेंडा घेऊन जातो आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप जनता कुठल्याही आमिषाला, कुठल्याही प्रबोधनाला बळी पडणार नाही. ताकदीनं, जोमानं काम करतील, माझ्यासोबत राहतील हा मला विश्वास आहे. मला साथ देतील ही मला खात्री आहे. आणि मग उद्याच्या निवडणुकीमध्ये सुनील शेळके 1,20,000पेक्षा अधिकचं मताधिक्य घेऊन विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या राजकीय पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.